दरवर्षी मुख्यमंत्री किंवा कोणीतरी ज्येष्ठ मंत्री दावोसला जातो आणि तिकडे लाखो कोटीचे गुंतवणुकीचे काय होतात पैकी गुंतवणुकीचे, पण यातला कधी ₹1 कोल्हापुरात गुंतवणूक झाल्याची घोषणा झाली नाही. डिफेन्स इंडस्ट्री कॉरिडॉरला अतिशय उत्तम अशी बेसिक गोष्टी कोल्हापुरात आहेत. असं असताना प्रत्येक वेळेला कोल्हापूर वगळलं का जाते? म्हणजे याच्यात आपण एक ज्येष्ठ मंत्री आहात, कोल्हापूरचे पालकमंत्री आला आहे, तर या संदर्भात सरकारमध्ये आपली भूमिका काय आणि पुढं त्याच्याकडे आपण कसं? दावोसचा जो का नाही दरवर्षी जी गुंतवणुकीसाठी जो दरवर्षी तो गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचा मोठा आहे मोहीम लावला जाते, तेव्हा ते गुंतवणूकदारांची इच्छा पाहिजे की बाबा आपण चॉईस हा त्यांचा आहे. बरोबर. मग त्यासाठी आवश्यक असताना आता इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या जिल्ह्यात तयार झालेलं आहे. पूर्वी विमानतळ होतं, छोटं होतं, नाईट लँडिंग होतं, आता नाईट लँडिंगची व्यवस्था झाली. रेल्वे स्टेशन आता सुसज्ज झालेलं आहे. डबल लाईन आता जवळजवळ सुरू होत आलेली आहे. तर पूर्ण विजेवर आता आपली रेल्वे आहे. म्हणजे ही जी महत्त्वाची साधनं जी आहेत, जी उद्योगांना पूरक आहेत, उद्योगपतींना, ती आपल्याकडे तयार झालेली आहेत. आता मला वाटतं डिफेन्सचा तुम्ही जो काढण्याचा मुद्दा काढला तो खरोखर महत्त्वाचा आहे. मी मुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनास आणेन. आणि कोल्हापूर का घ्यावं, तर पूर्वीपासून मराठा बटालियनचे आपले संबंध चांगले आहेत. डिफेन्सचा आपला इतिहास आहे आणि अनेक वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांचं या पन्हाळगडासारख्या भागामध्ये त्यांचं वास्तव्य राहिलेलं आहे. त्यामुळं हे डिफेन्सचं कॉरिडॉर होणं हे गरजेचं आहे. पण मी मुख्यमंत्री महोदयांच्या हे निदर्शनास आणेन.